नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कच्छी समाजाशी माझं कौटुंबिक नातं, ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध, एकनाथ शिंदे. ईशान सेतू भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा मजबूत दुवा, एकनाथ शिंदे. आणि अजितदादांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात मनपसंत गीतांचा सुरेल कार्यक्रम. कच्ची अस्मिता मंचाच्या वतीनं आयोजित कच्छी पगडी कोणासी रे या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी समाजाशी असलेला आपला कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा नाता अधोरेखित करताना ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली सलग 19 वर्ष सुरू असून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचं त्यांनी सांगितलं. घरातील कार्यक्रमासाठी जसं आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्छी समाज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पगडी देऊन गौरवतो. अशा सन्मानामुळे समाजात आणखीन चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो, असं शिंदे म्हणाले. यावेळेला पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका 40 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेल्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की सुरेश गडा अनेक वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील तर ते सुरेश गडा आहेत. त्यांनी हिंदीतही भावना व्यक्त करत 40 साल से शिवसेना के साथ खडा उसका नाम है सुरेश खडा असं गौरवोद्गार काढले. आषाढी बीज हा कच्छी समाजाच्या नववर्षाचा सण असल्याचं सांगत त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की ठाण्यातील व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी सुरू केलेली व्यापारी हिताची परंपरा आजही कायम असून ठाण्यात व्यापारी सुरक्षित असल्यामुळे उद्योग व्यवसाय अधिक वेगानं वाढत आहेत. अहमदाबाद घोडबंदर मार्गावरील वाहतूक थेट कोस्टल रोडमार्गे मुंबईकडे वळवण्यात येणार असल्यानं ठाणे शहर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून मुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ठाणे हे विविध समाज, साहित्यिक, कलाकार, उद्योजक आणि व्यापाऱ्यांचं शहर बनत असून आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शहराची ओळख अधिक बळकट होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाणेकरांनी मला शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री होण्यापर्यंत साथ दिली. त्यामुळे आपलं नातं हे केवळ राजकीय नसून कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. साकेत परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य त्रिमंदिराचा उल्लेख करत त्यांनी आता कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीचं काम सुरू होत असल्याची माहिती दिली. महावीर हॉस्पिटलसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्याचा आणखीन वेगानं विकास करण्यासाठी सर्व समाज घटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळेला आमदार मुर्जी पटेल आणि ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका परीक्षा सरनाईक यांचाही त्यांनी उल्लेख केला. तसंच महापौर निवडणुकीच्या काळातील एक आठवण सांगताना कच्छी समाजात झालेल्या बैठकीत एका पोलीस अधिकाऱ्याची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलण्याची इच्छा आपण पूर्ण केली होती, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ठाण्याचा महापौर शिवसेनेचाच झाला, अशी आठवण त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. यावेळेला आमदार मुर्जी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार आणि कच्छी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाही, आजचा कार्यक्रम आमचा नवीन वर्ष आषाढी बीज एकदम धामधूमने साजरा झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष माननीय ठाण्याचे आपले लाडके एकनाथजी शिंदेसाहेब आले आणि सगळ्या समाजाला त्या आल्याबद्दल एवढा आनंद झाला का म्हणजे कुठल्या शब्दात सांगू. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी त्यांच्या हस्ते 6 लोकांना पाघडी घेऊन आम्ही त्यांचा जे विनर होते त्यांचा सत्कार केला. त्याच्यामध्ये आपले ठाण्यातले टिपटॉपचे मालक मनोजभाई शाह, त्याचप्रमाणे स्क्वेअर फीट ग्रुपचे नवीनभाई सावला व इतर असे 6 लोकांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमामागची भावना एकच आहे का आपण ज्यांना पाघडी देऊन सत्कार करतो त्यांना एक अधिक बळ मिळावा आणि त्यांनी असंच भरीत काम कंटिन्यू दरवर्षी करत राहावा, हीच आमची भावना असते.
महाराष्ट्र सदनात आयोजित ईशान सेतू सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्रनिर्माण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नातं दृढ करण्याचा ठाम संदेश दिला. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्वतंत्रदेव सिंग, विविध राज्यातील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ ग्रंथ प्रकाशनाचा नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. शिंदे म्हणाले की आज महाराष्ट्र सदनात केवळ ग्रंथांचे प्रकाशन होत नसून भारताचा आत्मा आणि संस्कृती देशाच्या हृदयातून ईशान्य भारतापर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमामुळे केवळ भौगोलिक अंतर नव्हे तर मनामनातील दुरावाही संपुष्टात येत असून ईशान सेतू ट्रस्टची खरी अर्थाने भारत जोडो यात्रा असल्याचं नमूद केलं. भारत हजारो वर्षांपूर्वी संस्कृती, अध्यात्म, ज्ञान आणि संस्कारांच्या बळावर एकसंध राहिला. भाषा, वेशभूषा आणि लोकपरंपरा वेगळ्या असू शकतात, मात्र भारताचा आत्मा हा एकच आहे. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी आयुष्यभर सांस्कृतिक एकात्मतेसाठी कार्य केलं असून ईशान सेतू ट्रस्ट हा त्यांच्या दूरदर्शी विचारांचा जिवंत आविष्कार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले की त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवून ईशान्य भारतातील अनेक दशकाचा संघर्ष आणि तणाव कमी करण्यास यश आले. विविध सशस्त्र संघटनांशी ऐतिहासिक शांतता करार झालाय. गोविंददेव गिरी महाराज आणि अमित शहा यांच्या हस्ते रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या महान ग्रंथांचे ईशान्य भारतातील स्थानिक भाषांमधील अनुवाद प्रकाशित होणं ही भारताच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी ऐतिहासिक घटना असल्याचं शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात ही संत, वीर आणि राष्ट्रनिर्मात्यांची भूमी असल्याचं सांगताना शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख केला. धर्म म्हणजे केवळ पूजा पद्धती नसून समाजाला एका धाग्यात बांधण्याची शक्ती असल्याची शिकवण या महापुरुषांनी दिली असून ईशान सेतू ट्रस्ट हेच कार्य पुढे नेत असल्याचं त्यांनी सांगितलं. ईशान्य भारतावरील प्रेम व्यक्त करताना शिंदे यांनी काव्यपंक्ती सादर केल्या आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती लवकरच मणिपूरमध्ये उभारली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. देशातील कोणताही प्रदेश स्वतःला कधीही वेगळा किंवा दूर समजू नये असा संकल्प करण्याचं आवाहन करताना शिंदे म्हणाले की काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कामाख्या आणि मुंबई ते मणिपूरपर्यंत प्रत्येक भारतीयानं स्वतःला एका विराट सांस्कृतिक कुटुंबाचा सदस्य समजला पाहिजे. ईशान्य भारतातील नागरिकांपर्यंत रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या पवित्र ग्रंथांचं मोफत वितरण करण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली असून भारतातील संस्कृतीचा वारसा घराघरात पोहोचवण्याच्या या अभियानात ते सक्रियपणे सहभागी झालेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्तानं वसंतराव डावखरे फाउंडेशन यांच्या वतीनं अजित पवारांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्या स्मृतींना शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रबोध वसंतराव डावखरे यांनी ठाण्यात 22 जुलै रोजी गडकरी रंगायतांमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि संगीतकार वैशाली सामंत यांच्यासह कलाकारांकडून विविध गीतं सादर केली जाणार आहेत. वसंतराव डावखरे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वीरू वाघमारे यांची उपस्थिती होती. दिवंगत अजितदादा पवार यांची स्मृती जतन करण्याबरोबरच ठाणेकरांच्या वतीनं आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम होत आहे असं नमूद करत प्रबोध डावखरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे ठाण्याबरोबर ऋणानुबंध होते. अजितदादांचा शिस्तप्रिय स्वभाव, प्रशासनाचं सखोल ज्ञान आणि त्यांना सामान्यांविषयी आत्मीयतेचा धागा होता. त्याचबरोबर राज्याच्या सांस्कृतिक कला, नाट्य क्षेत्रातही त्यांना विशेष रुची होती. त्या अनुषंगानं वसंतराव डावखरे फाउंडेशनतर्फे अजितदादांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील मान्यवरांचीही उपस्थिती राहील. त्याचबरोबर या कार्यक्रमात दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला ठाणेकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन प्रबोध डावखरे यांनी केले. त्याचबरोबर यापुढील काळात ठाण्यातील नागरिकांसाठी दरमहा विविध उपक्रमांबरोबर कार्यक्रम सादर करण्यात येतील असं प्रबोध डावखरे यांनी सांगितलं. 22 जुलैला 4 वाजता
सगळ्यांना निवेदन आहे की आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे गडकरी रंगायतांना संगीताचा सोशल कल्चरल प्रोग्राम आहे. अजित दादांच्या आवडीचे जे एक संगीत होते ते आम्ही वैशाली सामंतजींच्या बरोबर हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर माझी सगळ्यांना आवर्जून निवेदन आहे की आम्ही हा राष्ट्रवादी बरोबर आम्ही हा कार्यक्रम जो करतो आहोत त्याच्यात प्लीज कृपा करून आपण सर्व सामील व्हावे. ठाणेकर, स्थानिक रहिवासी, ॲमेझॉन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं ॲमेझॉन डेटा सेंटरचे अधिकारी देऊ शकले नाहीत. अखेर आयुक्त राव यांनी याबाबत आपण राज्य शासनाला अहवाल सादर करणार असून लवकरच मंत्रालयात बैठक लावून हा विषय मार्गी लावणार असल्याचा प्रयत्न करू असं स्पष्टीकरण दिले. बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार असून या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस दिवसाचे 24 तास 90 डेसिबल आवाज परिसरात घुमणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. इत्यादी मुद्द्यांवर ॲमेझॉनचे प्रतिनिधी आणि वेकअप ठाणेकरचे दयानंद नेने, साधना प्रधान, राजेश कदम, मेघनाथ शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे यांच्यात चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताच मार्ग न निघाल्यानं मंत्रालयात बैठक घेण्याचे सुतोवाच आयुक्तांनी दिलेत. दरम्यान मत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटर विरोधात ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेकअप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकारानं शनिवारी सकाळी 10 वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर बाळकूम येथे निदर्शनं करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत अशी माहिती वेकअप ठाणेकर या संस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीच्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे. जिल्हा निवडणूक विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 जुलैपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 43% मतदारांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित मतदारांच्या पडताळणीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मतदार यादीतील प्रत्येक पात्र नागरिकाचं नाव कायम राहावं आणि अपात्र, मृत किंवा दुबार नोंदी दूर व्हाव्यात हा SIRचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी 30 जूनपासून जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLOंकडून घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळून घेतली जाते. मतदार यादीचे नियमित पुनरीक्षणापेक्षा अधिक व्यापक पद्धतीनं केलं जाणारं पुनरीक्षण या प्रक्रियेत सध्या मतदार यादीत असलेल्या मतदारांची माहिती पुन्हा तपासली जाते. मतदाराचं नाव, वय, लिंग, नातेसंबंध तसंच यापूर्वीच्या मतदार यादीतील नोंदीशी असलेली जुळवणी यांची पडताळणी केली जाते. त्यामुळे मतदार यादीतील चुका, विसंगती, स्थलांतरित मतदार, मृत मतदार किंवा दुबार नोंदी शोधण्यास मदत होते. घरभेटी आणि गणपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत. नवीन मतदार नोंदणीसाठी फॉर्म 6, नाव वगळण्यासंदर्भात फॉर्म 7 आणि नावातील दुरुस्ती किंवा स्थलांतरासाठी फॉर्म 8 वापरला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली घरभेटीची प्रक्रिया ही अंतिम नाव वगळण्याची प्रक्रिया नसून मतदारांच्या नोंदीची पडताळणी आणि माहिती संकलनाचा महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या पावसाळा सुरू असून पावसाळ्यात गढूळ पाणी येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. मात्र मागील अनेक दिवसांपासून ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर, गंगाधर नगरमधील रहिवाशांना पिण्यासाठी गढूळ पाणी येत असून या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव नगरसेवक शहाजी खुसपे यांनी नागरिकांसमवेत जनआक्रोश हंडा मोर्चा ज्ञानेश्वर नगर ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढला. यावेळेला मोठ्या संख्येनं महिला भर पावसात जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मागील 25 वर्ष या प्रभागात धुरंधर नगरसेवक असताना पाण्याचा प्रश्न का सोडवला गेला नाही असा सवाल यावेळेला नगरसेवक शहाजी खुसपे यांनी विचारलाय. पाणी पण वेळेवर पाणी गढूळ असतं, पाण्यामध्ये जंतू निघतात, मातीचा गाळ असतो, तसं पाणी आम्ही पितो. काय करायचं तर काहीतरी इलाज करा. बस सगळी अंगाला खास सुटते, सगळी अंगाला खास सुटते. ते पाणी बंद करा, बंद करा पाणी. बस आमचं काय म्हणणं नाहीये. तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी नमस्कार, कांचन विजय कदम बोलते. आमच्याकडे संत ज्ञानेश्वर नगरमध्ये एवढं गढूळ पाण्याची एवढी आम्हाला सोय आहे तर पाणी येत तर नाहीच आहे. 12-2 वाजेपर्यंत पाणी येत
येत नाही, पण येतात ते सुद्धा गदूर. आणि शिवाय आम्ही भरून ठेवलो तर 2 दिवस भरून ठेवलं तर तिसरा दिवस बघायला तर त्याच्यात आळी पडते, पाण्यात आळ्या पडतात अक्षरशः. त्या पाण्याचा आम्ही पिऊन आम्हाला रोगराई झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? अक्षरशः ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी येतं, स्वच्छ पाणी आम्ही अक्षरशः आळ्या पडतात, आळ्या त्या पाण्यात. त्या पाण्याचं आम्ही प्यायचं कसं? महानगरपालिकेने पिऊन बघावं ते पाणी. मागील 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर आणि डॉक्टर गंगाधर नगरमधील नागरिकांना हे गढूळ पाणी आणि अनियमित पाणी पुरवठा या समस्येचा सामना करावा लागत होता. त्याला पर्याय म्हणून त्याच्यावरती मागील 25 वर्ष कोणी काही केलं नाही. त्याच प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. मागील 25 वर्ष हे गढूळ पाणी आम्ही पित आहोत, 25 वर्षापासून पाणी पित आहोत. आणि हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाहीये. हा मोर्चा संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर प्रभाग क्रमांक 13 मधील सर्वसामान्य जनतेचा हा मोर्चा आहे. पुढच्या 15 दिवसात, महिन्यात जर ह्याच्यावरती जर योग्य कारवाई आणि आम्हाला स्वच्छ पाण्याचा पुरवठा जर नाही झाला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, आमचा मोबाईल क्रमांक 7666213114 आहे. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.